2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 अप्पासाहेब धर्माधिकारी. 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झाला. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, अप्पासाहेब धर्माधिकारी हे समाजसेवक व निरूपणकार म्हणून परिचित आहेत. 2014 मध्ये डी.वाय. पाटील विद्यापीठने अप्पासाहेब धर्माधिकारी यांना डी.लिट. ही पदवी प्रदान केली आणि मित्रांनो 2017 मध्ये भारत सरकारने त्यांना चौथा सर्वोच्च पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित केले. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम हे 10 लाखावरून 25 लाख रुपये करण्यात आली. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात हे 1996 मध्ये झालेली आहे. पहिले महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे विजेते आहेत पु. ल. देशपांडे. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. अनेकदा या टॉपिकवर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरा केला जातो? खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 25 जानेवारी. राष्ट्रीय मतदार दिन हे 25 जानेवारीला साजरा केला जातो. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, राष्ट्रीय मतदार दिन 2023 ची थीम होते नथिंग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर. आणि मित्रांनो 2011 पासून हा दिवस साजरा केला जातो. 25 जानेवारी 2023 रोजी 13वा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला गेला आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना हे 25 जानेवारी 1950 रोजी झालेला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. अनेकदा या टॉपिकवर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य कोणत्या प्राण्याच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आले आहे? भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य कोणत्या प्राण्याच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 शेकरू. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे शेकरू प्राण्याच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आले आहे. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून कोणत्या प्राण्यास घोषित करण्यात आले आहे? राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून कोणत्या प्राण्यास घोषित करण्यात आले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 डॉल्फिन. राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून डॉल्फिन या प्राण्यास घोषित करण्यात आले आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, आपले राष्ट्रीय फूल आहे कमळ, राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम, राष्ट्रीय प्राणी आहे हत्ती, राष्ट्रीय पक्षी आहे मोर, राष्ट्रीय प्राणी आहे वाघ आणि मित्रांनो राष्ट्रीय चिन्ह आहे राजमुद्रा. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. पुढील प्रश्न आहे, पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला? पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 देविका राणी. पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार हे देविका राणी यांना मिळालेला आहे. पुढील प्रश्न आहे, नीती आयोगाचे नवीन सीईओ खालीलपैकी कोण आहेत? नीती आयोगाचे नवीन सीईओ खालीलपैकी कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 बी सुब्रमण्यम. नीती आयोगाचे नवीन सीईओ म्हणून बी सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न आहे, ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधी झाली? ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधी झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 16 मे 1929 साली. ऑस्कर पुरस्काराची सुरुवात हे 16 मे 1929 साली झाली. पुढील प्रश्न आहे, बीसीसी स्पोर्ट वुमेन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? बीसीसी स्पोर्ट वुमेन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 मीराबाई चानू. बीसीसी स्पोर्ट वुमेन ऑफ द इयर पुरस्कार हे मीराबाई चानू यांना मिळालेला आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहता असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय गीत हे मूळ कोणत्या भाषेत रचलेले आहे? राष्ट्रीय गीत हे मूळ कोणत्या भाषेत रचलेले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 बंगाली. राष्ट्रीय गीत हे मूळ बंगाली भाषेत रचलेले आहे. पुढील प्रश्न आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ कधी घेतली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ कधी घेतली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 30 जून 2022 रोजी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ हे
30 जून 2022 रोजी घेतली. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 3. महाराष्ट्रात एकूण 3 रामसर स्थळे आहेत. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय प्रतिनिधी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय प्रतिनिधी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 27 फेब्रुवारी. राष्ट्रीय प्रतिनिधी दिवस हे 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, पहिला राष्ट्रीय प्रतिनिधी दिवस हे 2020 मध्ये साजरा करण्यात आला. तसेच मित्रांनो 2023 ची संकल्पना होती इझी ॲक्सेस टू प्रोटीन फॉर ऑल. राष्ट्रीय प्रतिनिधी दिवसचा उद्देश आहे प्रथिनाच्या कमतरतेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना त्याच्या आहारात या मॅक्रोन्यूट्रियनचा समावेश करण्यात प्रोत्साहित करणे. पुढील प्रश्न आहे, पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 पत्रकारिता व साहित्य. पुलित्झर पुरस्कार हे पत्रकारिता व साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता? खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 हिरा. खालीलपैकी हिरा हे सर्वात कठीण पदार्थ आहे. पुढील प्रश्न आहे, कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे राज्य पहिले भाषिक राज्य म्हणून सर्वप्रथम अस्तित्वात आले. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी पहिली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी कोण? खालीलपैकी पहिली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी कोण? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 प्रतीक्षा बागडी. प्रतीक्षा बागडी ही पहिली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती? भारतातील सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 नर्मदा. भारतातील सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी ही नर्मदा आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.